नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो कोऑप्स ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पुणे जिल्ह्याची विशेष माहिती घेणार आहोत। तुमच्या मागणीनुसार पुणे कारागृहासाठी पुणे जिल्ह्यावरती IMP प्रश्न घेऊन आलेलो आहेत मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पुणे जिल्ह्याची बेसिक माहिती आपण आधी घेणार आहोत। तर बघा, पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे भीमा नदी। भीमा नदी ही पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहे। IMP प्रश्न आहे मित्रांनो। तुम्हाला प्रश्न येईल, पुणे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती बसलेले आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे, पुणे शहर हे मुळा मुठा या नदीच्या किनाऱ्यावरती बसलेले आहे। पुणे शहराला किंवा पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी देखील म्हटले जाते। IMP प्रश्न आहे। सर्व प्रश्न तुम्ही वहीमध्ये नक्की लिहून घ्या मित्रांनो, कारण की हे जे आपण प्रश्न घेणार आहोत ना, ते तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात पेपरला जा, तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। असेच प्रश्न घेतलेले आहेत जेणेकरून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात गेले ना मित्रांनो, तर या प्रश्नांचा तुम्हाला नक्की फायदा होईल। सर्व IMP प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, जे पोलीस भरतीला वारंवार विचारले जातात। पुणे शहरालाच विद्येचे माहेरघर असे देखील म्हटले जाते। तसेच पूर्वेकडचे ऑक्सफर्ड म्हणून देखील पुणे जिल्ह्याला ओळखले जाते। IMP प्रश्न आहे मित्रांनो, याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे। सर्व IMP प्रश्न आहेत मित्रांनो। विद्येचे माहेरघर याच्यावरती देखील प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो। तुम्हाला प्रश्न येईल, पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे 5 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। इथं पश्चिम आहे मित्रांनो, बरोबर। तुम्हाला प्रश्न येईल, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोणता जिल्हा आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचे रायगड जिल्हा। तसेच तुम्हाला प्रश्न येईल, पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचे सातारा जिल्हा हा पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे आहे। तसेच आग्नेय दिशेला सोलापूर जिल्हा आहे आणि वायव्य दिशेला ठाणे जिल्हा आहे। हे किती झाले? एकूण 4। 5वा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर। अहमदनगर हा जिल्हा पूर्व व उत्तर या दिशेला अहमदनगर जिल्हा आहे। IMP प्रश्न आहे मित्रांनो, पुणे जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। पुणे जिल्ह्यातच फिल्म इन्स्टिट्यूट देखील पुणे जिल्ह्यातच आहे। IMP प्रश्न आहे, पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे। पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, बघा, 1818 मध्ये मराठेशाही व पेशवेशाहीचा अंत झाला। जेव्हा मराठेशाही व पेशवेशाहीचा अंत झाला तेव्हा ब्रिटिश सरकारने शनिवारवाडा या ठिकाणी, जो ब्रिटिश सरकारचा युनियन जॅक आहे तो शनिवारवाडा या ठिकाणीच पडकवलेला होता। IMP प्रश्न आहे मित्रांनो, याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे। प्रश्न कसा येतो, मराठेशाहीचा किंवा पेशवेशाहीचा अंत कोणत्या साली झाला? तर तुम्ही उत्तर द्यायचे 1818 साली मराठेशाही व पेशवेशाहीचा अंत झाला। जिल्ह्याची भौगोलिक माहिती बघा, पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर 15,642 किलोमीटर एवढे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे। याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो, IMP प्रश्न आहे। पुणे जिल्ह्याचे जंगलाचे प्रमाण किती आहे? तर 11.7% एवढे जंगलाचे प्रमाण आहे। पुणे जिल्ह्यात एकूण 2 अभयारण्ये आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत, भीमाशंकर आणि मयुरेश्वर। हे 2 अभयारण्ये पुणे जिल्ह्यातच आहेत। तसेच वन उद्यानाबद्दल माहिती घेतली तर वन उद्यान एकूण 7 आहेत। पुढील प्रमाणे आहेत बघा, पहिला बनेश्वर, दुसरा सिंहगड, तिसरा पाचगाव पर्वती, चौथा आहे बारमुंडा, 5वा आहे मुळा मुठा, 6वा आहे शिवनेरी व 7वा आहे उजनी भिगवण। हे एकूण 7 वन उद्याने पुणे शहरात आहेत किंवा पुणे जिल्ह्यात आहेत। IMP प्रश्न आहे मित्रांनो, पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहेत 13। हे पुढील जे 13 तालुके आहेत मित्रांनो, ते 13 तालुके तुम्ही पेपरला जाण्या अगोदर रिव्हिजन नक्की करून जा, कारण की तुम्हाला प्रश्न कसा येतो, 4 ऑप्शन देतात, त्याच्यापैकी प्रश्न विचारतात पुढील पैकी कोणता तालुका पुणे जिल्ह्यात नाही असा प्रश्न विचारला जातो मित्रांनो। म्हणून तुम्ही हे 13 तालुके नक्की पाठ करून जावा। बघा, तालुके कोणते आहेत? आंबेगाव, खेड, जुन्नर, इंद्रापूर, भोर, बारामती, मावळ, पुरंदर, मुळशी, हवेली, दौंड, वेल्हे व सेलूर असे एकूण 13 तालुके पुणे जिल्ह्यात आहेत। IMP प्रश्न आहे मित्रांनो। पुणे जिल्ह्यात पंचायत समिती विचारला तर पंचायत समिती एकूण 13 आहेत। ग्रामपंचायत विचारला तर एकूण 1407 एवढा ग्रामपंचायत आहे।
नगरपालिका विचारला तर 13 नगरपालिका आहेत. IMP प्रश्न कोणता आहे? कटक मंडळे. पुणे जिल्ह्यात एकूण किती कटक मंडळे आहेत? तर पुणे जिल्ह्यात एकूण 3 कटक मंडळे आहेत. तसेच लोकसंख्या, पुणे जिल्ह्यातील लोकसंख्या ही 94 लाख एवढी आहे. याच्यावरती लोकसंख्या वाढती जाते मित्रांनो, म्हणून याच्यावरती प्रश्न येण्याचे कमी चान्स आहे. पुणे जिल्ह्यातील साक्षरता प्रमाण IMP प्रश्न आहे मित्रांनो. पुणे जिल्ह्यातील साक्षरता प्रमाण एकूण 86.2% एवढे आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर जर बघितलं तर प्रत्येकी 1000 पुरुषामागे एकूण लिंग गुणोत्तर स्त्रियांचे प्रमाण किती आहे? तर 910 एवढे स्त्रियांचे प्रमाण आहे. 1000 पुरुषामागे किती स्त्रिया आहेत? तर 910. तसेच लोकसंख्या घनता विचारली तर 915 एवढी पुणे जिल्ह्याची लोकसंख्या घनता आहे. महत्वाचे किल्ले बघू मित्रांनो. पहिला किल्ला कोणता आहे? शिवनेरी किल्ला. IMP आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला आहे. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. तसे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर असल्याने शिवनेरी किल्ला असे नाव पडलेले आहे मित्रांनो. तुम्हाला प्रश्न आहे, शिवनेरी किल्ल्याचे शिवनेरी असे नाव का पडले? तर तुम्ही उत्तर द्यायचे, शिवाई देवीचे मंदिर असल्याने शिवनेरी किल्ला असे नाव पडलेले आहे. शिवनेरी किल्ल्याचा आकार शिवाच्या पिंडासारखा आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. दुसरा किल्ला कोणता आहे? सिंहगड किल्ला. सिंहगड किल्ला हवेली तालुक्यात आहे. तसे सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर कोंढाणा. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे लढता लढता दारावतीला पडले, म्हणून त्यांची ओळख असावी म्हणून कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. IMP प्रश्न आहे मित्रांनो. तिसरा किल्ला कोणता आहे? तोरणा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला हा आहे. तोरणा किल्ला वेल्हे तालुक्यात आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तसेच कारागृहाला देखील विचारला जाऊ शकतो. तोरणा किल्ल्याचे प्रचंड विस्तार असल्याने त्याचे पूर्वीचे नाव कोणते होते? तर प्रचंडगड असे पूर्वीचे नाव होते. तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोणते? तर प्रचंडगड. तसेच पुणे जिल्ह्यात भुईकोट किल्ला देखील पुणे जिल्ह्यातच आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शनिवारवाडा. शनिवारवाड्याबद्दल थोडी माहिती घेऊ मित्रांनो. IMP प्रश्न आहे बघा. बाजीराव पेशव्यांच्या काळात शनिवारवाडा बांधला गेलेला आहे. IMP प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न कसा येतो? शनिवारवाडा कोणाच्या काळात बांधला गेला? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे, पेशव्यांच्या काळात शनिवारवाडा बांधला गेलेला आहे. शनिवारवाड्याच्या भिंतीवर रामायण व महाभारत यांचे चित्र काढलेले आहेत. तसेच तुम्हाला प्रश्न येईल, शनिवारवाडा याला किती दरवाजे आहेत? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहेत, शनिवारवाड्याला एकूण 5 दरवाजे आहेत. किती? 5 दरवाजे आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचे महत्वाचे ठिकाण कोणते आहे? आगा खान पॅलेस. पुण्यातील येरवडा परिसरात आगा खान पॅलेस आहे. तसेच याचे विस्तार किती आहे? 6.5 हेक्टर परिसरात आगा खान पॅलेस पसरलेला आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. आगा खान पॅलेस कोणी बांधला? तर सुलतान मोहम्मद शाह यांनी 1892 साली आगा खान पॅलेस बांधलेला आहे. महात्मा गांधी व त्यांचे साथीदार यांना 1940 साली बंदिस्त करून ठेवण्यात आलेले होते. कुठे? तर आगा खान पॅलेस या ठिकाणी महात्मा गांधी व त्यांचे साथीदार यांना बंदिस्त करून ठेवण्यात आलेले होते. IMP प्रश्न कोणता आहे? महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे आहे. तसेच कस्तुरबा गांधी यांचे समाधी स्थळ कुठे आहे? तर आगा खान पॅलेस या ठिकाणी कस्तुरबा गांधी यांचे समाधी स्थळ आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. श्रीमंत दगडूशेठ गणपती. 1893 साली दगडूशेठ हलवाई या मिठाईच्या व्यापाऱ्याने या मूर्तीची स्थापना केलेली होती. IMP प्रश्न आहे मित्रांनो. श्रीमंत दगडूशेठ या मूर्तीची स्थापना कधी झाली असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे 1893 साली. तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण कोणते कोणते आहेत? लोणावळा, खंडाळा, तसेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. IMP प्रश्न आहे. तसेच वितळा टेकडी, पाताळेश्वर मंदिर व खडकवासला धरण
हे सर्व ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत पोलीस भरतीला. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे संत यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी देखील पुणे जिल्ह्यातच आहे. कोणत्या ठिकाणी आहे तर आळंदी या ठिकाणी खेड तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे. तसेच पुणे जिल्ह्यात संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. तुम्हाला प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ कुठे? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे देहू. हवेली तालुक्यात देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांची समाधी आहे. हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावरती झाला. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यात झालेला आहे. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे बघू मित्रांनो. भाटघर धरण वेळवंदी नदीवरती आहे. IMP प्रश्न आहे. तसेच भाटघर धरणाला एशियाची कंक जलाशय असे देखील म्हटले जाते. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. भाटघर धरण कोणत्या नदीवरती आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे वेळवंडी नदीवरती भाटघर धरण आहे. तसेच पानशेत धरण हे अंबी नदीवरती आहे आणि खडकवासला धरण हे मुळशी नदीवरती आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न वारंवार पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. सर्वात महत्त्वाचे पुणे जिल्ह्यातील इन्स्टिट्यूट व संस्था. लक्षात ठेवा मित्रांनो, पुणे जिल्ह्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. तसेच प्रगत संगणक विकास केंद्र CHIDAC हे देखील पुणे जिल्ह्यातच आहे. IMP प्रश्न फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे देखील पुणे जिल्ह्यातच आहे मित्रांनो. वारंवार तुम्ही कोणत्याही जिल्ह्याच्या पोलीस भरतीचा पेपर राहता मित्रांनो, याच्यावरती प्रश्न विचारलेला गेलेला आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे तर पुणे जिल्ह्यात आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. तुम्हाला प्रश्न येईल पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर तुम्ही उत्तर द्यायचे आर्वी या ठिकाणी. पुणे जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. लोणावळा येथे INS शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्र हे देखील लोणावळा या ठिकाणीच आहे. सर्वात IMP इन्स्टिट्यूट बघा मित्रांनो. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हे सर्व ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहेत. सर्व प्रश्न पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत. तसेच इंडियन ड्रग्स लॅबोरेटरी हे देखील पुणे जिल्ह्यातच आहे. इंडियन ड्रग्स लॅबोरेटरी कुठे आहे तर पुणे जिल्ह्यात. तसेच राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था भोसरी तालुक्यात पुणे या जिल्ह्यात आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. भोसरी या ठिकाणी राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था देखील पुणे जिल्ह्यातच आहे. महत्त्वाचा प्रश्न अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. तुम्हाला प्रश्न येईल अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी किती स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत तर तुम्ही उत्तर द्यायचे 5. ते कोणते कोणते आहेत? मोरेश्वर मोरगाव, दुसरा आहे श्री विघ्नेश्वर ओझर, महागणपती कुठे आहे रांजणगाव, तसेच चौथा आहे गिरिजात्मक लेण्याद्री या ठिकाणी आहे. तसेच 5वा आहे चिंतामणी थेऊर या ठिकाणी. सर्व आपण IMP प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो. तुमच्या मागणीप्रमाणे हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये नक्की लिहून ठेवा, कारण की या प्रश्नाचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. तुम्ही पेपर येण्याच्या अगोदर एक वेळा रिव्हिजन करून जा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.